नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती कृषी कॅप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आजच्या परिसंवादादरम्यान आपण एक नवीन टेक्नॉलॉजी जी आपण ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे राबवत आहोत त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. ती म्हणजे काय, आपण थोडक्यात आता परिसंवादामध्ये संपूर्ण त्याची सविस्तर माहिती घेणारच आहोत. त्यासाठी थोडंसं आधी मी प्रस्तावित तुम्हाला सांगत आहे. महाराष्ट्रात देशातील अग्रेसर ऊस उत्पादक राज्य असले तरी अनेक कारणामुळे ऊस उत्पादकता खूपच कमी आहे. नगदी पीक असलेल्या ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढवण्याच्या अपेक्षेने अनेक शेतकरी निविष्ठा आणि पाणी यांचा वापरही अनावश्यकरित्या अधिक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. तसंच निव्वळ नफाही घटत आहे. याच अनुषंगाने बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हे ऑक्सफोर्ड विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट आणि AI या तंत्रज्ञानातील अग्रेसर कंपन्या यांच्या सहाय्याने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासंदर्भात माननीय शरदचंद्र पवार आधुनिक शेती विस्तार संशोधन प्रकल्प राबवत आहेत. याच अनुषंगाने आपण आजच्या परिसंवादादरम्यान या प्रकल्पाची संपूर्ण माहिती तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस पिकातील वापर याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विवेक घोलटे सर, विशेष तज्ञ, मृदाशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती. तर विनंती करते सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर संवाद साधण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या आजचा विषय थोडक्यामध्ये मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे. दिवसेंदिवस शेतीमधली कमी होणारी उत्पादकता शेतकऱ्यांना सामोरं जात असताना आज मनुष्यबळाचा उपयोग आणि त्याचबरोबर ज्या निविष्ठा आहेत, रिसोर्सेस आहेत, त्यांचा अतिवापर करून सुद्धा आज ढासळत चाललेली जमिनीची सुपीकता आणि कमी होणार उत्पादन या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जसा जगामध्ये आज परवलीचा शब्द झालेला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्याच पद्धतीनं कृषी क्षेत्रामध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण उत्पादकता कशी वाढवू शकतो या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत. आज आपण महाराष्ट्रामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत त्याच्यामध्ये ऊस हे महत्त्वाचं पीक आहे. आतापर्यंत असं बोललं जात होतं की ऊसाला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं, पाणी दिलं जातं आणि जास्त ऊसाखालील क्षेत्र असल्यामुळं त्याचा विनियोग, त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो आणि जास्तीचं उपयोग केलं गेलेलं पाणी हे केवळ उत्पादकतेसाठी मदत न करता त्याचा दुष्परिणाम हा आपण पाहतो. त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर, एकाच जमिनीमध्ये एकच पीक घेतलं गेल्यामुळं कमी होणारी सुपीकता, या सर्वांचा जर विचार केला तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये किंवा ना देशामध्ये जर आपण साखर कारखाने बघितले की वर्षभर सतत चालणारे हे साखर कारखाने साधारणतः ह्या वर्षी आपण 60 दिवस, 70 दिवस, 80 दिवस किंवा 90 दिवसापर्यंत चालल्याचं पाहिलं. हे का झालं? कारण दिवसेंदिवस उत्पादकता कमी होते आणि उत्पादकता कमी झाल्यामुळे त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारं ऊसाचं क्षेत्र लवकर तुटलं गेलं आणि त्यामुळे हे कारखाने लवकर बंद झाले. दुसऱ्या बाजूला रिकव्हरी आणि तिसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण बघायचं झालं तर कमी होत जाणारी उत्पादकता. महाराष्ट्राची ऊसाची उत्पादकता जर आपण बघितली तर हे केवळ 35 टनापासून 38 टनापर्यंत आहे. खोडव्याची उत्पादकता ही 25 टन सुद्धा नाही. आणि मग या परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारं पाणी, रासायनिक खतं, इलेक्ट्रिसिटीचा वापर, जमिनींचा वापर, ह्या सगळ्यांचा उपयोग हा उत्पादकतेसाठी न होता काही जमिनी हा अनुत्पादक होत आहे. आणि म्हणून आजचा विषय या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ऊसाची उत्पादकता वाढवणं. या ठिकाणी आपण ही प्रेझेंटेशन नेक्स्ट
साधारणतः ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची स्थापना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 1971 साली केली. त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय अप्पासाहेब पवार यांनी या संदर्भात मोठं कार्य केलं. भारतातलं पहिलं ठिबक सिंचन यंत्रणा या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रावर बसली आणि आत्ता माननीय राजेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या संस्थेचं कार्य चालू आहे. कृषी विज्ञान केंद्राची स्थापना 1992 साली झाली आणि त्यानंतर 1993 साली संस्थेमध्ये विविध विभाग जसं की सिनियर कॉलेजची स्थापना झाली आणि 2019 साली AICADT बारामती फाउंडेशन याची स्थापना झाली. आज जवळपास 9 लाख आणि त्याच्याही पेक्षा जास्त शेतकरी कृषी विज्ञान केंद्राशी ट्रेनिंग निविष्ठा या संदर्भात जोडले गेलेले आहेत. आज ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि त्याचबरोबर ज्या अलाइड विभाग आहेत याच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाची दारं खुली झालेली आहेत. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अंडर ह्या ज्या आपण पाहतोय महिला महाविद्यालय असेल, त्याच्यानंतर MPKV राहुरी अफिलिएटेड ॲग्रिकल्चर कॉलेजची विंग आहे, AICADT बारामती फाउंडेशन इनोव्हेशन लॅब आहे, त्याचबरोबर फूड ॲनालिटिकल लॅब्स त्या ठिकाणी आहेत. सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन डेअरी हे देशी गोवंशावर कार्य करणारी यंत्रणा त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन व्हेजिटेबल हा सुद्धा विभाग आज ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून काम करतो आहे. या पद्धतीनं या संस्थेचं आपलं काम चालू असतं. आपण आंतरराष्ट्रीय जे कोलॅबरेशन्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या 2 संस्थांच्या बरोबर आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भात कार्य करत आहोत. त्याचबरोबर UC डेव्हिस कॅलिफोर्निया, अर्थ युनिव्हर्सिटी कोस्टारिका, लेवारिस ब्राझील, VHL नेदरलँड, युनान चायना आणि AIT बँकॉक यांच्याबरोबर आपण शैक्षणिक आणि संशोधनाचं कार्य करत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्राचा ऊस या पिकासाठीचा वापर कशा पद्धतीने झाला आहे आपण जरा समजून घेऊया. फार्म ऑफ द फ्युचर या हेडखाली काम करत असताना संस्थेचे आदरणीय विश्वस्त माननीय प्रतापरावजी पवार साहेब लंडनमध्ये असताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे AI हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर अजित जावकर सर यांच्याशी संभाषण झाल्यानंतर जगामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये काम करणाऱ्या संस्थांचा आढावा घेण्यात आला आणि याच्यामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था गेली 60-65 वर्ष सतत कृषी संलग्न जोडधंदे आणि इनोव्हेटिव्ह बाबतीमध्ये कार्य करत असल्याचं आढळलं आणि त्यामुळं त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशन झालं. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे डॉक्टर रणवीर चंद्रा मॅनेजिंग डायरेक्टर रिसर्च यांनी कृषकच्या दरम्यान संस्थेला भेट दिली आणि त्यानंतर ऑक्सफर्डचे सायंटिस्ट, मायक्रोसॉफ्टचे सायंटिस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं या AI सेंटरच्या संदर्भामध्ये कार्यप्रणाली सुरू झाली. याचं काम सुरू करत असताना एक आयडियल 3D मॉडेल फॉर्म ऑफ द फ्युचरच्या अंतर्गत तयार झालं. हे मॉडेल कशा पद्धतीनं कार्य करेल या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला महाराष्ट्र राज्यातील 1000 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतलं. आज या संदर्भात ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड, मायक्रोसॉफ्ट ॲग्रीपायलट, मॅप माय क्रॉप आणि फसल या आपले को पार्टनर काम करत आहेत. गेम चेंजिंग असणारा हा प्रकल्प आज महाराष्ट्रामध्ये एव्हाना देशामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं याचा प्रसार आणि प्रचार होत आहे. साधारणपणे सुरुवातीला 1000 शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर विविध हंगामामध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हरायटीसाठी ऊसाच्या कशा पद्धतीचे रिझल्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मिळतात यासाठी आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या माध्यमातून आपण या कार्याला सुरुवात केली. या 5 ॲप्रोचच्या माध्यमातून फार्म ऑफ द फ्युचरचं काम चालू झालं, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड यांनी काजोल मशीन लर्निंगच्या माध्यमातून एक अल्गोरिदम तयार केलं. जसं की विविध ऊसाचे वाण आहेत, या वाणांची उत्पादकता वेगवेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आढळणाऱ्या जमिनींचे प्रकार वेगवेगळे आहेत, त्याची फर्टिलिटी वेगवेगळी आहे. प्रत्येक हवामानामध्ये
येणाऱ्या रोग आणि किडी ह्याची चॅलेंज आपल्या समोर आहेत आणि त्याच्यासाठी असणारी सगळी माहिती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांनी या आपल्या को पार्टनर बरोबर शेअर करून त्या संदर्भातलं अल्गोरिदम तयार केलं. ॲग्रीपायलट आणि मायक्रोसॉफ्ट यांनी ऊसाच्या पिकाला किती आणि कधी पाणी द्यावं, त्या एरियामध्ये मायक्रो क्लायमेट कसं असणार आहे आणि कारखान्याच्या दृष्टिकोनातून यील्ड प्रेडिक्शन हे आपल्याला समजून देण्यात आलं. मॅप माय क्रॉप ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून उपग्रहाच्या द्वारे सॅटेलाइट पिक्चर्सच्या माध्यमातून आपण पीक वाढीच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण सुपरविजन मॉनिटरिंग करू शकतो. फसल ह्या कंपनीच्या जे IoT टूल्स आहेत, ज्याला आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन म्हणतो, सेन्सर बेस, याच्यामुळं आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिवसाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला त्या क्लायमेटची माहिती आपल्याला सतत मिळत गेली. आणि हायपर स्पेक्ट्रलच्या माध्यमातून आपल्याला वीड मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट ही कशी करता येईल, ड्रोनच्या सहाय्यानं मदतीनं फवारणी कशी करता येईल, या 5 अप्रोचेसच्या माध्यमातून हे काम आपण चालू केलं. आपल्याला नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲग्रिकल्चरमध्ये कशा पद्धतीनं मदत करणार आहे हे जर आपण जाणून घेतलं तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करतो, शेतकऱ्याला पूर्णपणे प्रशिक्षण देतो की तुम्ही करत असलेली आत्तापर्यंतची शेती आणि AIच्या तंत्रज्ञानातून आपण करणारी शेती याच्यामध्ये काय बदल आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला गेलं पाहिजे, त्याचबरोबर कोणती अधिकची यंत्रणा आपल्याला आपल्या शेतामध्ये बसवायची आहे. याच्यामध्ये आपण जे बघताय हे आहे, दिसतंय हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला वाऱ्याची वेग आणि वाऱ्याची दिशा, प्रकाशाची तीव्रता इंटेन्सिटी, पडणारा पाऊस मिलीमीटरमध्ये, लीप वेटनेस पानावरची आर्द्रता आणि वातावरणातलं तापमान, त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतो आहोत की जमिनीमध्ये असणारे सेन्सर्स, म्हणजे आज आपण बघतो की अन्नद्रव्याचं शोषण किती झाले, अन्नद्रव्य उपलब्ध किती झालेत झाडाला, त्याचबरोबर त्या पिकाला लागणारे पाण्याची गरज, वॉटर रिक्वायरमेंट किती आहे, आणि मग अशाच पद्धतीचं ही जर यंत्रणा मोजमापाच्याच द्वारे डिजिटलद्वारे जर आपल्याला समजली तर ते अधिक सोपं होणार आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे मॉइश्चर मीटर या पद्धतीचे आपण शेतामध्ये लावतो. आता मी हा जो तुम्हाला मॉइश्चर मीटर दाखवतो आहे, हा सेन्सर्स मीटर जो आहे ह्याला म्हणतात मॉइश्चर मीटर. जमिनीमध्ये हा साधारणतः 7 इंचापर्यंत आपण ॲक्टिव्ह रोड झोनच्या माध्यमात लावतो. दुसरा जो सेन्सर आहे हा सेन्सर्स आपण साधारणपणे 14 इंचापर्यंत लावतो. या ठिकाणी आपण बघतो आहोत की मातीमधील होणारे बदल, दिलं जाणारं पाणी, शोषलं जाणारं पाणी आणि त्या ॲक्टिव्ह रोड झोन म्हणजे कार्यक्षम मुळांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या पाण्याची उपलब्धता ही आपल्याला तासाला समजू शकणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे 2 सेन्सर हे प्रत्येक प्लॉटमध्ये म्हणजे 1 एकरपासून 2.5 एकरापर्यंत आपण बसवणार आहोत. आणि ह्याच्याद्वारे आपल्याला ही सगळी माहिती ही आपल्याला GPS द्वारे आपल्या क्लाउडवरून आपल्या वॉर रूममध्ये मिळणार आहे. आता आपण या ठिकाणी बघू शकता की ही सगळी यंत्रणा ज्यावेळेस आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभे राहील त्यावेळेस निश्चितपणानं आपल्याला जमिनीची फर्टिलिटी म्हणजे जमिनीची सुपीकता, त्याचबरोबर उपलब्ध असणारं पाणी, त्याचबरोबर प्रत्येक म्हणजे ऊसाचं फुटवा फुटण्यापासून ते ऊस कारखान्याला तुटून जाईपर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग, सुपरविजन, निरीक्षण हे आपल्याला या तंत्राद्वारे करता येणार आहे. तिसरी गोष्ट, या पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार पाणी कधी द्यायचं, ते किती लिटरमध्ये द्यायचं, ती मोटर किती वेळ चालू केली पाहिजे, त्याचबरोबर कुठल्या फेजमध्ये किती खत द्यायचं, ते कोणतं द्यायचं, ही सगळी माहिती आपल्याला याद्वारे मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला डिझीज आणि पेस्ट म्हणजे कीड आणि रोग याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे त्याचे अलर्ट आपल्याला मिळतील. म्हणजे रोग आणि कीड येण्यापूर्वी जर आपल्याला ही माहिती मिळाली तर निश्चितपणे शेतकरी त्या संदर्भात त्या पिकाच्या ठिकाणी जाऊन मग पंपानी, पाठीवरच्या पंपानी ऊस लहान असताना मारू शकेल
किंवा ऊस मोठा झाल्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला ते कंट्रोल करता येऊ शकतो. आणि सर्वात महत्वाची बाब अशी आहे की यील्ड प्रिडिक्शन, सुक्रोज प्रिडिक्शन. म्हणजे या 5 बाबींच्यासाठी सतत रोजच्या रोज प्रिडिक्शन आणि निरीक्षण आणि मॉनिटरिंग हे आपल्याला करता येणार आहे. या ठिकाणी एक उदाहरण दाखल हा प्लॉट आपण मॅप केलेला आहे. सुरुवातीला शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन झालं की आमचे प्रतिनिधी त्या शेताचं मॉनिटरिंग करतील. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी GIS तंत्राद्वारे 4 लोकेशन घेतल्यानंतर तो प्लॉट आपल्या क्लाउडला अटॅच होईल आणि त्यावेळेस आपल्याला हे पिक्चर जे दिसतंय आपल्या डोळ्यासमोर तशा पद्धतीचं पिक्चर आपल्याला या माध्यमातून दिसणार आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी जे दिसणारे रंग आहेत, गडद हिरवा असेल, पिवळा असेल किंवा लाल असेल, या ठिकाणी हा फर्टिलिटी मॅप दिसतोय. ऊस लागवड करण्याच्या अगोदर आपल्याला त्या जमिनीची सुपीकता कशी आहे हे जर समजलं तर कमी सुपीकता असणाऱ्या भागामध्ये आपण रिकमेंडेशन, शिफारशी वापरून त्या ठिकाणची सुपीकता वाढवू शकतो. थोडक्यात, जर तिथलं सेंद्रिय गर्भ कमी असेल तर त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ जसं की कंपोस्ट, एनरिच्ड कंपोस्ट असेल किंवा त्या ठिकाणी गांडूळ खत असेल किंवा फॉस्फेट रिच फर्टिलायझर्स ज्याला प्रो म्हणतो, तेही आपल्याला या ठिकाणी वापरून तिथली सुपीकता आपल्याला वाढवता येऊ शकते. आज जे ब्लँकेट आपण रिकमेंडेशन टाकतो, शिफारशी टाकतो की एकरी 15 टन शेणखत टाका, पण मला असं सांगा की ज्या ठिकाणी जास्त सेंद्रिय कर्ब आहे त्या ठिकाणी जास्त सेंद्रिय खत टाकण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या ठिकाणी कमी सुपीकता आहे हे जर आपल्याला समजलं तर त्या ठिकाणची जमीन एकसारखी करून घेता येईल आणि संपूर्ण प्लॉट हा आपल्याला एका लेवलला आणता येईल. आता आपण थोडंसं समजून घ्यावं शेतकरी बांधवांना की AI तंत्रज्ञान कशा पद्धतीने काम करतं. सॅटेलाइट उपग्रह जे वातावरणामध्ये या आहेत वेगवेगळे, ते आपल्याला वेगवेगळी माहिती देतात. त्यातला रडार उपग्रह जो आहे सेंटिनल-1 आणि सेंटिनल-6, ह्या उपग्रहाद्वारे आपल्याला NDVI म्हणजे नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स याची माहिती मिळते. काय होतं याच्या माध्यमातून? तर NDVI म्हणजे आपल्या पिकाचं असणारं वाढ आणि पिकाची क्वालिटी. आता ऊसाच्या बाबतीमध्ये पिकाची वाढ म्हणजे काय? तर ऊसाच्या बाबतीमध्ये पिकाची वाढ म्हणजे सुरुवातीला एकसारखे असणारे फुटवा, टिलरची संख्या, फुटव्यांची संख्या, कांडीची संख्या, त्याचबरोबर ऊसाची उंची, कांडीची जाडी, निव्वळ कारखान्याला तुटून जाणारे ऊस, ही सगळी माहिती ही आपल्याला NDVIच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स ही सुरुवातीला आपल्याला चित्रात जे दिसतंय या पद्धतीनं लाल रंग, हिरवा रंग अशा पद्धतीने मिळेल. त्याच्यामध्ये आणखीन ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आपल्याला EVI म्हणजे एनहान्स्ड व्हेजिटेशन इंडेक्स, EVIच्या माध्यमातून आपल्याला या पिकावर येणाऱ्या किडी आणि रोग, ऊसावर महत्वाच्या रोग आणि किडी जर आपण बघितलं तर रोगामध्ये पोकाभोंगा येतो आणि किडीमध्ये आपण बघितलं तर हुमणीची कीड, त्याच्यानंतर स्टेम बोरर, शेंडा मर जो असतो तो, आणि त्याचबरोबर काही किडी उली ॲपिड सारख्या आहेत, या पण किडी येतात. आता याच्यामध्ये ह्या येणाऱ्या किडींची माहिती जर त्या शेतकऱ्याला अगोदर समजली तर आपल्याला फक्त त्या पर्टिक्युलर स्पॉटला जाऊन ॲप्लिकेशन करता येईल, फवारणी करता येईल. म्हणजे ड्रोनद्वारे जर आपण त्या ड्रोनला GIS म्हणजे लॉन्जिट्यूड लॉटिट्यूडचे पॉईंट दिले तर फक्त तेवढाच भाग आपल्याला फवारणी करता येईल आणि तिथं कंट्रोल करता येईल. याचा अर्थ इतर भागामध्ये फवारणी करण्याची गरज नाही. आज काय होतं, आज आपण असं म्हणतो की आज माझ्या शेतावर स्टेम बोररचा अटॅक झालेला आहे आणि मग आपण पूर्ण क्षेत्रामध्ये क्लोरोपायरिफॉस 1 मिली प्रति लिटर पाण्या पद्धतीनं फवारणी घेतो. ह्याच्यामध्ये मनुष्यबळाचा जास्त वापर होतो, ह्याच्यामध्ये औषधं जास्त लागतात आणि त्यामुळं आपल्यामध्ये उत्पादन खर्चात वाढ होते. या ठिकाणी आपण मायक्रो प्लॅनिंग करणार आहे की जसं द्राक्षाचा शेतकरी, जसं डाळिंबाचा शेतकरी उत्पादन घेत असताना एका स्क्वेअर फूटमधून 1 घड काढतो, त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी मॅनेजमेंट करता येणार आहे. याचबरोबर पिकाचा मॉइश्चर काय आहे, पिकानं शोषलेलं पाण्याची अवस्था काय आहे, पिकावर स्ट्रेस कुठला आहे. जसं मनुष्यावर स्ट्रेस असतो त्याच पद्धतीनं पिकावर स्ट्रेस असतो. हा स्ट्रेस अन्नद्रव्यांची कमतरतेचा असू शकतो, हा स्ट्रेस कीड रोगाचा असू शकतो, हा स्ट्रेस पाणी कमी पडल्याचा स्ट्रेस असू शकतो किंवा पाणी जास्त असल्याचा
असू शकतो. कोल्हापूर सांगली भागामध्ये विशेषतः पावसाळी हवामानामध्ये आपण बघतो की पुराची अवस्था आहे, आणि मग या अवस्थेमध्ये कुठली यंत्रणा काम करत नाही. अशा वेळेस आपल्याला एआयचा मुख्यतः शिफारशींचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. तो कसा होतो आपण पुढे बघूया. आपण क्रॉप मॉनिटरिंग याचा अर्थ देखभाल. जसं पूर्वीच्या काळी शेतकरी सुपरवायझर मुकदम ठेवायचे, तो मुकदम जर शिकलेला असेल, अनुभवी असेल तर त्याची शेती चांगली असायची. आज आपण आता बघतो सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर सगळ्या भागामध्ये, मराठवाडा, विदर्भामध्ये असे काही शेतकरी आहेत ज्यांचं उत्पादन हे 100 टन 125 टन याच्यापर्यंत घेतात. त्यांचं व्यवस्थापन, पीक शोषण आणि वातावरण या सगळ्याचा अभ्यास करून शेतकरी या पद्धतीने उत्पादन घेत असतात. शेतकरी बांधवांनो, मला ह्या ठिकाणी हेच सांगायचं आहे की 125 टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचं व्यवस्थापन हे जर आपण कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये घातलं, गणिताच्या सांकेतिक भाषेमध्ये टाकलं, त्याचा अल्गोरिदम तयार केला, तर होणारी जी भाषा आहे त्याला आपण एआय म्हणतो. याचा अर्थ मला माझ्या शेतामध्ये कमीत कमी रिसोर्सचा वापर करून, निविष्ठांचा वापर करून, पाणी, खतं, औषधं यांचा वापर करून जास्तीत जास्त त्याची उपलब्धता कशी होईल, पिकाची वाढ कशी साधता येईल आणि माझं उत्पादन कसं वाढेल, याच पद्धतीने आपल्याला शेती केली पाहिजे. आज शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या पहिली समस्या ते म्हणजे मनुष्यबळ, दुसरी समस्या म्हणजे कमी उपलब्ध असणारं पाणी, तिसरी समस्या रासायनिक खतांचं वाढत जाणाऱ्या किमती, आणि तिसरी आणि महत्वाची सगळ्यात की एवढं सगळं करून सुद्धा पिकाचं उत्पादन अपेक्षित न मिळणं. या चारही गोष्टींना आज आपण पर्याय उत्तर देऊ शकतो. ते म्हणजे आपण आपल्या निरीक्षणातून, आपल्या अनुभवातून, आणि आपण जर त्याला एआयची जोड दिली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेची, तर निश्चितपणे आपण या सगळ्या गोष्टीवर मात करू शकतो. आणि म्हणून ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रानं गेली 5 वर्षापासून या गोष्टीचा अभ्यास केला आणि या निष्कर्षापर्यंत आपण आलेलो आहोत. या तंत्राचा जर आपण वापर केला तर आपण ऊस लागवडीच्या पूर्वी मशागतीपासून, रोपे निर्मितीपासून, लागवडीपर्यंत, लागवडीपासून फुटव्यांची संख्या, कांडीची लांबी, कांडीची संख्या, ऊसाची उंची, त्याचबरोबर निव्वळ कारखान्याला तुटून जाणारे ऊस, आणि त्याचबरोबर या एकरी उत्पादकता हे आपण निश्चितपणे वाढवू शकतो. आणि म्हणून एआय आपल्याला क्रॉप मॉनिटरिंग म्हणजेच निरीक्षणामध्ये मदत करणारे, अगदी सूक्ष्म फार्मिंगसाठी आपल्याला मदत करणारे, सॅटेलाइट आणि हे जी टेक्नॉलॉजी आहे वेदर स्टेशनची आपल्याला सतत माहिती देणारे आणि आपल्याला पीक उत्पादन वाढायला मदत करणारे, पिकावर येणारे किडी आणि रोग यांची अगोदर जर आपल्याला माहिती मिळाली तर निश्चितपणे आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकतो. आता शेतकरी, कारखाना ह्यांच्या संदर्भात जर आपण काम करायचं झालं तर हा जो फोटो आपल्याला दिसतोय हा आहे एका कारखान्याच्या गटातला. म्हणजे या ठिकाणी एक गाव जर आपण पकडलं तर ह्या गावामध्ये साधारणपणे जर त्या कारखान्याला 100 शेतकरी हे सभासद असतील आणि त्यांची 1000 एकर जमीन असेल तर 1000 एकरामध्ये सॅटेलाइटने घेतलेले हे पिक्चर जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हे जे पिवळे स्पॉट आहेत हे दाखवतात की नायट्रोजनची डिफिशियन्सी. आजपर्यंत आपण कसं करत आलेलो आहे की मातीचा नमुना घेणं, तो नमुना प्रयोगशाळेमध्ये पाठवणं, तिथं तो ॲनालिसिस होणार 8-10 दिवसामध्ये आणि मग तो रिपोर्ट येणार आणि त्या रिपोर्ट वाचून आपण खतं टाकणार. ह्या गोष्टीसाठी लागणारा कालावधी आणि शेतकऱ्यांची मानसिकता तेवढी नाही. आणि म्हणून आज आपण सॅटेलाइटद्वारे पूर्ण गावाचं मॅपिंग करू शकतो, पूर्ण जिल्ह्याचं मॅपिंग करू शकतो, पूर्ण राज्याचं मॅपिंग करू शकतो. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या कमतरता आहेत, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सेंद्रिय कर्ब, बल्क डेन्सिटी, जमिनीमध्ये असणारं कॉम्पॅक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण याद्वारे, या तंत्राद्वारे आपण आत्मसात करू शकतो, निरीक्षण करू शकतो आणि त्याचा प्लॅनिंगसाठी, नियोजनासाठी आपण वापर करू शकतो. या स्लाइडमध्ये आपण बघत आहात की या जमिनींच्या मध्ये इथं नायट्रोजनची कमतरता दिसते. माती परीक्षण केलं तर तिथं 100% ही कमतरता दिसणार आहे. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जायचं झालं आणि आपल्याला कमी वेळामध्ये जर याची माहिती पाहिजे असेल तर आज रडार उपग्रहाचा आपण वापर करू शकतो. या ठिकाणी जर कमतरता आहे तर अगदी सुरुवातीला लागवडीपूर्वी आपण या ठिकाणी नायट्रोजन असणारी खतं, मग अमोनियम सल्फेट
युरिया असेल, अशा पद्धतीची खतं थोडीशी जास्त प्रमाणात द्यावी लागतील, किंवा सेंद्रिय खताद्वारे नायट्रोजन कसं वाढवता येईल हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता शेतकऱ्यांना शिफारस आपण करत असताना AI तंत्राद्वारे कशी करतो? आपण सुरुवातीला जर बघितलं तर साधारणतः ऊसामध्ये उत्पादन कमी येण्याची कारणं जर आपण बघितली तर त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे लागवड अंतर योग्य नसणं. दुसरं कारण योग्य वयाचं शिफारसीत बियाणं न वापरणं. तिसरी गोष्ट रोपांची लागवड नसणं. पाण्याचा अतिवापर, रासायनिक खतांच्या मात्रा योग्य पद्धतीने न देणं आणि फुटव्यांची संख्या कमी जास्त असणं, एकसारखं पीक नसणं, कारखान्याला तुटून जाणाऱ्या ऊसांची संख्या अयोग्य असणं, ऊसाचं वजन कमी जास्त असणं, या सगळ्या गोष्टींच्यावर जर आपल्याला मात करायची असेल आणि एकरी आपली उत्पादकता ही 100 टनाच्या पुढे जर न्यायची असेल तर आपल्याला सुरुवातीपासून अगदी मशागतीपासून काम करावं लागेल. मशागत केवळ एक नांगरणी आणि एक कुळवणी किंवा रोटावेटर मारणं म्हणजे मशागत झाली असं नाही, तर मशागतीचा अर्थ असा होतो आपल्या जमिनीमध्ये असणाऱ्या मातीच्या कणांची संरचना ही मृदुकाय म्हणजे एकदम पावडर सारखी न होता ती मृदुकण संरचना झाली पाहिजे. जसं आपण चहा केल्यानंतर त्या गाळणीमध्ये ती पत्ती राहते आणि तिचं जर आपण हातात घेतली तर आपल्याला एक वेगळा फील येतो. गांडूळ खत तयार केल्यानंतर गांडूळ खत हातात उचलल्यानंतर आपल्याला हलकं लागतं. प्रत्येक कण जर आपण बघितला तर तो सुटा सुटा असतो. आपल्या जमिनीची मशागत करत असताना सुरुवातीला सबसॉयलर मारला पाहिजे किंवा मोल प्लाव मारला पाहिजे, त्यानंतर नांगरट केली पाहिजे, त्याच्यानंतर अडसाली ऊस असेल तर आपण हिरवळीची खतं घेतली पाहिजेत आणि नंतर हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर मातीचं परीक्षण करणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये असणारे 16 अन्न घटक आणि जमिनीचं कॉम्पॅक्शन म्हणजे कठीणपणा, त्याच्यामध्ये असणारी बल्क डेन्सिटी, पार्टिकल डेन्सिटी हे बघितलं पाहिजे. जर आपल्या जमिनीची बल्क डेन्सिटी हे 1.35 पेक्षा जास्त असेल ग्रॅम पर सीसी तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी सेंद्रिय कर्ब सुद्धा कमी असला पाहिजे. आणि मग सेंद्रिय कर्ब, बल्क डेन्सिटी ह्यांचं एक अनुमान जर आपण बघितलं ते जर योग्य असेल तर मला असं वाटतं की जमीन सुपीक आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपलं अंतर जे आपण या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये सांगतोय की कमीत कमी मध्यम भारी जमिनीमध्ये 2 सरीतलं अंतर हे 5 फूट असलं पाहिजे. 2 सरीतलं अंतर 5 फूट किंवा 6 फूट ज्याच्यानी अंतर मशागती चांगल्या होतील. ऊसाच्या बेटाला मिळणारा सूर्यप्रकाश शोषून घेण्यासाठी असणारी जागा ही योग्य प्रमाणात राहील आणि त्यामुळं एकरी साधारणतः 5 फूट बाय 1.5 फूट अंतरावर किंवा 5 फूट बाय 2 फूट अंतरावर रोपं जर आपण ऊसाची लावली तर 4,500 रोपं त्या ठिकाणी एकरामध्ये बसतात. ऊसाची लागवड ही रोपांनीच का करायची याचं कारण असं आहे की 1 महिना त्याच्यामध्ये वाचतो. रोपांची लागवड करत असताना आपण बघितलं की ऊसाची रोपं ही साधारणतः 21 ते 30 दिवसाची असतात. 21 ते 30 दिवसाची रोपं याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 1 महिना त्या जमिनीच्या मध्ये पूर्णपणे एकरासाठी लागणारं पाणी वाचलं, एकरासाठी लागणारी खतं वाचली, एकरासाठी लागणारं आपल्याला लेबर वाचलं. केवळ आणि केवळ आपल्याला 450 रोपं ह्या जमिनीमध्ये लावायची. साधारणतः 2 लेबर ह्या रोपांची लागवड करू शकतो. सुरुवातीला ठिबक सिंचन यंत्रणा चालू करून तो भाग जो आहे तो भिजवून घ्यायचा आणि नंतर दुसऱ्या दिवशी कुदळ हातात घेऊन ते रोपं योग्य अंतरावर लावायचे. ही अंतरावर योग्य रोपं लावल्यानंतर कृषी विज्ञान केंद्रामध्ये आम्ही AI तंत्रज्ञानानं ही रोपांची निर्मिती करू. याचा अर्थ 42च्या कॅव्हिटी असणाऱ्या कपामध्ये असणारी ही रोपं ही सशक्त असतात, रोगमुक्त असतात, अंगठ्याच्या जाडीसारखं त्यांचं हे जाड असतो तो रोप आणि मुळं जे असतात कार्यक्षम हे पण चांगली असतात. आणि म्हणून अशी रोपं ज्यावेळेस आपण शेतामध्ये लावतो बरोबर 30 दिवसानंतर आपल्या लक्षात येतं की ह्या प्रत्येक रोपाच्या कडेनी आपल्याला फुटवे मिळायला सुरुवात झालेली आहे. ऊसवाढीच्या अवस्थेनुसार साधारणतः 45व्या दिवशी ऊसाला फुटवे फुटतात. ह्या फुटव्यांची संख्या ही साधारणतः 8 ते 10 असली पाहिजे. जास्त पण फुटवे असतील तरी उपयोगाचे नाहीत आणि कमी फुटवे असतील तरी सुद्धा उपयोगाचं नाही. कारण 4,500 रोपं लावल्यानंतर एका जागेवरून एका रोपापासून जर आपल्याला 10 फुटवे मिळाले तर आपल्या शेतामध्ये साधारणतः 45,000 ऊस
हे एकसारखे असणार आहे. सुरुवातीला पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन हे जर आपण केलं, सुरुवातीची हलकी बांधणी आणि जर मोठी बांधणी आपण व्यवस्थित केली तर निश्चितपणे आपल्याला एका रोपापासून 10 फुटवे मिळतील आणि हे 10 फुटवे एकसारखे वाढतील. ज्या वेळेस कारखान्याला हा ऊस तुटून जाईल त्यावेळेस तुटणारे ऊसांची संख्या आपण मोजली तर ती कदापिही 40,000च्या खाली असणार नाही. आणि म्हणून ज्याला मिलेबल केन म्हणतो, हे केन आपल्याला निश्चितपणे 40,000च्या वर मिळते. अशा पद्धतीचं नियोजन केल्यानंतर माझा असा अनुभव आहे, आमच्या टीमचा असा अनुभव आहे किंवा कृषी विज्ञान केंद्राचा असा अनुभव आहे की साधारणपणे ऊसाचं वजन आज जे आपल्याला 1 किलो, 1.5 किलो, अर्धा किलो, 2 किलो, 3 किलो मिळतं असं न मिळता सरासरी ऊसाचं वजन हे 3.8 ते 4.5 किलो पर्यंत मिळालेलं आहे. यावर्षी तर आम्हाला 265 या व्हरायटीचं वजन हे 5 किलोच्या वर मिळालेलं. याचा अर्थ 40,000 ऊस, एका ऊसाचं वजन 3 किलो जरी धरलं तरी आपल्याला 120 टनापर्यंत एकरी मजल मारता येणार. हे मी सांगतोय हे 12 महिन्यामध्ये. अडसालीसाठी, पूर हंगामीसाठी असणारा कालावधी जास्त आहे. आपल्याला ऊसाची उत्पादकता याच्याही पुढे गाठता येऊ शकते. आपण बघत आहात की एआयनी या ठिकाणी जे विविध रंगाचे स्पॉट दाखवलेले आहेत, निळा, ऑरेंज किंवा पोपटी, हे दाखवते की तुमची जमीन ही एवढ्या प्रकारची विविधतेने बनलेली आहे. इथली असणारी जमीन वेगळी, इथं वेगळी आहे. मग माती परीक्षणासाठी जर आपण एकाच ठिकाणचा नमुना दिला तर मिळणारा निष्कर्ष हा वेगळा असणार आहे. आणि त्यामुळं आपल्याला एआय हे पण दाखवते की मातीसाठी नमुना कुठला घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे सेन्सर्स आपण हे लावणार आहोत, सेन्सर्स, हे सेन्सर्स कुठं लावले पाहिजेत हे सुद्धा आपल्याला त्या ह्याच्यातून समजतं. आणि त्यामुळं आपण बघू शकता की या ठिकाणी इथं जे 3 स्पॉट दाखवलेले आहेत, या 3 स्पॉटला आपण हे मॉइश्चर सेन्सर्स वरच्या 7 इंचामध्ये आणि दुसरा मॉइश्चर सेन्सर 14 इंचापर्यंत आपण लावला गेला पाहिजे. एआय तंत्रज्ञान राबवत असताना आपण 3 गोष्टी अवलंबलेल्या आहेत: एआय नो टच, एआय लो टच आणि ग्राउंड ट्रूथ. एआय नो टच म्हणजे सॅटेलाइट उपग्रहाचा उपयोग हा 1 बाय 1 मीटर रिझॉल्युशनवर आपल्याला सतत आपल्याला अनुमान देत असतो, त्याचे पिक्चर्स देत असतो. एआय लो टच मध्ये जे आता वेदर स्टेशन मी सांगितलं, जे इथं आपल्याला चित्रामध्ये दिसतंय, ते वेदर स्टेशन आणि IoT टूल्स म्हणजे मॉइश्चर सेन्सर, टेम्परेचर सेन्सर्स याच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती मिळणार आहे. आणि ग्राउंड ट्रूथ याचा अर्थ सुरुवातीला घेतला जाणारा मातीचा नमुना, त्याचं केलेलं अनालिसिस आणि त्याचा रिपोर्ट म्हणजे एआय नो टच, लो टच आणि ग्राउंड ट्रूथ याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना या शिफारसी करत असतो. आता याच्यासाठी जी माहिती लागते ही ग्राउंड ट्रूथ म्हणजे सॉइलच्या नमुन्यामधून आपण जमिनीचा सामो, जमिनीत असणारी क्षारता, सेंद्रिय कर्ब, जमिनीची बल्क डेन्सिटी, NPK, सेकंडरी एलिमेंट, मायक्रो एलिमेंट ही सगळी माहिती घेतो. सॅटेलाइटद्वारे मगाशी आपण जसं बघितलं की NDVI, EVI, टेम्परेचर, रेनफॉल, ह्युमिडिटी, विंड स्पीड ही सगळी माहिती घेतो. आणि IoT सेन्सरच्या माध्यमातून त्या जमिनीचा EC, त्या जमिनीचा pH, सामो, मॉइश्चर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला सतत मिळत असते. प्रत्येक दिवसाला ही माहिती आपल्याला मिळत असते. आणि त्यामुळे ह्या माहितीच्या आधारे आपण त्या पिकाला काय कमी आहे, उद्या त्या पिकाला काय देणं गरजेचं आहे, आणि मला वाढीच्या अवस्थेमध्ये कुठला प्लॉट कमी आहे, कुठला स्पॉट कमी आहे, कुठला कोपरा मागा आहे, कुठं रोग येण्याची शक्यता आहे, सगळ्या गोष्टी मला समजल्यामुळं तो शेतकरी आज या पद्धतीनं आपली उत्पादकता वाढवू शकतो. आता हे सगळं कसं चालतं हे आपण बघू शकता की या ठिकाणी वेदर स्टेशन आहे. या वेदर स्टेशनच्या माध्यमातून आपल्याला 12 घटकांची माहिती तर होणार आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या विषयाची माहिती होणार आहे, जसं की वॉटर स्ट्रेस, पाण्याची कमतरता आहे का, न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे का, अन्नद्रव्यांची कमतरता आहे का, याची माहिती मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या माहितीच्या आधारे आपण अल्गोरिदम तयार करून जी माहिती शेतकऱ्यांना देणार आहोत ती म्हणजे पाण्याच्या विषयीची, रोग आणि किडीच्या संदर्भातली आणि वेदरच्या संदर्भातली. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांच्या शेतावर 185 वेदर स्टेशन्स बसवलेले आहेत.
ऑटोमॅटिक वेदर स्टेशन. शेतकऱ्यांना 5250 अलर्ट दिलेले आहेत. त्याच्यापैकी 2800 अलर्ट हे डिझीजचे आहेत, पेस्टचे अलर्ट आहेत. डिझीजच्या अलर्टमध्ये पोकाबोंगा आपल्याला माहिती आहे काय, व्हरायटीवर हा रोग येतो. ब्राऊन रस्ट, ग्रासी शूट हा पण सर्वात त्रासदायक असणारा रोग आहे, हा व्हायरस आहे. आणि त्यामुळं आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अगदी शेवटपर्यंत याचं नियंत्रण करू शकतो. पेस्टच्या बाबतीमध्ये, किडीच्या बाबतीमध्ये रूट बोरर, उली ॲपिड, अर्ली शूट बोरर याची माहिती आपल्याला मिळते. विशेषतः सुरूच्या लागवडीमध्ये आपल्याला याचा खूप मोठ्या प्रमाणात मुकाबला करावा लागतो शेतकऱ्यांना, आणि म्हणून या अलर्ट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करू शकतात. आणि म्हणून ह्याचा इम्पॅक्ट जो आहे एआयचा, त्याच्यामध्ये आपल्याला 30%, कमीत कमी 30% उत्पादनात वाढ आणि 40% पाण्यात बचत होणार आहे. उदाहरणादाखल द्यायचं झालं तर शेतकऱ्यांना मराठीमध्ये हे अलर्ट कसे जातात हे जर आपण बघितलं तर साधारणतः जर कुठली कीड येणार असेल तर या ठिकाणी सुरुवातीला आमच्या असे इंग्रजीमध्ये अलर्ट जायचे की रिस्क ऑफ अर्ली शूट बोरर, स्काउट तुम्ही व्हिजिट करा आणि स्प्रे करा. किंवा पाण्याचा अलर्ट असेल तर 2 एकरासाठी 22,462 लिटर पाणी द्या ड्रिप सिस्टीमने, आणि तुम्ही ती ड्रिप सिस्टीम 1 तास 17 मिनिटं चालू ठेवा, असे अलर्ट जायचे. आता हेच अलर्ट कृषकच्या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मराठीत जातात आणि शेतकरी जागा होतो की मला उद्या माझ्या शेतामध्ये काय करायचं, मला पाणी द्यायचंय, ते किती द्यायचंय, ते किती वाजता द्यायचंय. कारण शेतकरी मित्रांनो, जसं आपल्याला समजतं की मला सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी, सकाळी ब्रेकफास्ट करायचा आहे, दुपारी लंच करायचे, संध्याकाळी डिनर करायचं. जेवताना मला आज एवढी भूक आहे त्यामुळे मी एवढीच पोळी खाणार आहे, एवढीच भाजी खाणार आहे. पिकाच्या बाबतीमध्ये, ऊसाच्या बाबतीमध्ये आजपर्यंत केली जाणारी शेती अशी आहे की पाट पद्धतीनं आपण पाटानं पाणी फोडायचं, सरी भरायची, सगळे शेत भरल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण पिकाला पाणी पाजू. परंतु यावेळी जर पाण्याची आपण रिक्वायरमेंट म्हणजे लागणारं पाणी आणि खरोखर देण्यात येणारं पाणी ह्याची जर आपण गोळाबेरीज केली तर असं आपल्याला दिसतं की पाट पद्धतीनं अडसली ऊसाला जेवढ्या पाण्याच्या पाळ्या दिल्या जातात ते पाणी साधारणपणे कमीत कमी 1,50,00,000 लिटर जातं. ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेस शेतकरी पाणी देतात न मोजता त्यावेळेस हे पाणी कमीत कमी 1,10,00,000 लिटर जातं. आज आम्ही जो 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग केलेला आहे किंवा आमच्या कार्यक्षेत्रावर प्रयोग केलेला आहे, याच्यामध्ये 150 टन एकरी ऊसाची उत्पादकता COM 265 व्हरायटी ज्यावेळेस काढली त्यावेळेस त्या पाण्याचे मोजमाप केलं. 150 टन ऊसाची उत्पादकता ही केवळ 90 लाख लिटर पाण्यामध्ये काढली. याचा अर्थ शेतकरी बांधवांनो, पाट पद्धती आणि केवळ ड्रीप आहे म्हणून दिलं जाणारं पाणी याच्यापेक्षा एआयच्या माध्यमातून दिलं जाणारे पाण्याची मोजमाप केल्यानंतर 30 ते 40% एव्हाना 50% आपण बचत करू शकतो. हे 50% बचत केलेलं पाणी आपण दुसऱ्या पिकासाठी वापरू शकतो. म्हणजेच इथं नैसर्गिक स्तोत्राद्वारे मिळणाऱ्या रिसोर्सचा बचत केली. पाण्याच्या अतिवापरामुळं जे अन्नद्रव्यांचं वहन होणार आहे ते थांबलं, जमिनीत क्षारयुक्त होणारे, चोपण होणारे ते थांबणारे, आणि त्यामुळं आपल्याला ही गोष्ट गंभीरपणे घेतली पाहिजे की यापुढची शेती आपण या तंत्रज्ञानाने केली पाहिजे. हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपण डेटा ॲनालिसिस करतो, स्टॅटिस्टिकचा विचार करतो की करतोय हे बरोबर करतोय का, त्यावेळेस असं दिसतं की स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसमध्ये ज्या पी व्हॅल्यू आपण म्हणतो त्या पी व्हॅल्यू ही 0.05 पेक्षा कमी आली असली पाहिजे. आणि या ठिकाणी आपण बघतो की कोरिलेशन जे आहे एआय नॉन एआयचं हे आपल्याला त्या पद्धतीने मिळालेलं. आता हे जे एआय तंत्रज्ञान आहे हे ऊस पिकासाठी कसं फायद्याचं झालेलं आहे. पहिली गोष्ट, रिअल टाईम ॲनालिसिस आपल्याला मिळालं. रिअल टाईम म्हणजे आत्ता ताबडतोब आपण जसं म्हणतो की आत्ता तिथं काय परिस्थिती आहे, रिअल टाईम. आत्ता माझ्या शेतामध्ये काय परिस्थिती आहे, त्याला काय दिलं पाहिजे ही माहिती आपल्याला लगेच मिळते. त्याला आपण रिअल टाईम ॲनालिसिस म्हणतो. आणि त्याद्वारे आपण पिकाचं नियोजन करू शकतो. कुठलं नियोजन की आत्ता वापसा कंडिशनला माझं पीक आहे का, वापसा कंडिशनपेक्षा त्याची लेवल खाली गेली का,
मग मला पिकाला पाण्याची गरज आहे तर ते किती दिलं पाहिजे. दॅट इज रिअल टाइम इन्फॉर्मेशन. माझ्या पिकावर कीड आहे का, ती कुठं आहे, ती कोणती आहे, ती जर जास्त प्रमाणात असेल तर मी कुठलं इन्सेक्टिसाइड कीटकनाशक किती प्रमाणात वापरलं पाहिजे, कधी वापरलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला रिअल टाइममध्ये मिळतात. दुसरी गोष्ट अर्ली डिटेक्शन. सुरुवातीला ही माहिती आपल्याला मिळत असल्यामुळं आपण कीड रोगाचं टाइमली कंट्रोल करू शकतो. आणि जे नैसर्गिक रिसोर्सेस आहेत, जसं आपण पाणी, अन्न, ह्याचं व्यवस्थित उपयोग करून घेऊ शकतो. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण प्रिसाइज फार्मिंग करू शकतो. आता क्रॉप प्लॅनरमध्ये आपण प्रत्येक पिकाच्या बाबतीमध्ये जर असं बघितलं की स्टँडर्ड पॅकेज ऑफ प्रॅक्टिस, म्हणजे सुरुवातीला काय केलं पाहिजे, नंतर फुटवे फुटल्यानंतर काय केलं पाहिजे, कांडी सुटल्यानंतर काय दिलं पाहिजे, ऊसाची भरभक्कम वाढ होण्यासाठी काय दिलं पाहिजे, माझी कांडीची लांबी वाढली पाहिजे, कांडीची जाडी वाढली पाहिजे, याच्यासाठी काय केलं पाहिजे, माझ्या पिकाला लवकर तुरे येऊ नयेत, वाढ व्हावी, याच्यासाठी काय नियंत्रण केलं पाहिजे, आणि माझा ऊस ज्यावेळेस तुटून जाईल त्यावेळेस त्या ऊसाला वजन कसं प्राप्त होईल, ह्या सगळ्या अवस्थेमध्ये जर्मिनेशन, टिलरिंग, डेव्हलपमेंट स्टेज, मॅच्युरिटी, ॲरो फॉर्मेशन आणि शुगर डेव्हलपमेंट, या सगळ्या अवस्थेमध्ये AI तंत्रज्ञान आपल्याला मित्राची भूमिका पार पाडणार आहे. ही कशी भूमिका पार पाडणार आहे, माझ्या रोपांना चांगला फुटवा कसा मिळेल, त्याच्या मुळांची कार्यक्षमता कशी वाढेल, 45 दिवसामध्ये एकसारखे फुटवे कसे मिळतील, त्याच्या पुढे गेल्यानंतर कांडीची संख्या कशी वाढेल. साधारणपणे ऊस उत्पादनामध्ये एका महिन्यामध्ये 2 ते 2.5 कांड्या आपण सुटल्याचं पाहतो, परंतु AIच्या तंत्रज्ञानानं आम्ही अनुमान काढलं साधारणतः एका महिन्यामध्ये 3 ते 3.5 कांड्या आपल्याला ऊसाच्या मिळतात. 12 महिन्याचा विचार केला तर 12 कांड्या ते 15 कांड्या आपल्याला जास्तीच्या मिळतात. याचा अर्थ एक कांडी अर्धा ते 1 फुटाची धरली, अर्धा फुटाची, तर आपल्याला 6 फुटानं उंच ऊस मिळणार आहे. म्हणजे उत्पादनामध्ये एकाच जागेवरून एकाच रोपापासून तयार होणारे फुटवे, त्याच्यापासून तयार होणारे ऊस हे दुपटीनं आपल्याला उत्पादन देणार आहे. कमीत पाण्यामध्ये, कमी खतामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये, कमीत कमी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून या सगळ्या गोष्टी आपल्याला या तंत्रज्ञानानं मिळवता येणार आहेत. क्रॉप प्लॅनर ज्याला म्हणतो, जसं आपण ऍक्शन प्लॅन तयार करतो, क्रॉपचा प्लॅनर हा प्रत्येक शेतकऱ्याचा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. कृषी विज्ञान केंद्राने आपल्या प्रयोग क्षेत्रावर 6 व्हरायटीचा अभ्यास केला. कोइंबतूर 86-032, MS 10001, COM 265, PDN 15-012, VSI 8005 आणि VSI 18121 या प्रत्येक व्हरायटीचा स्टडी केला, अभ्यास केला, लागणारे खतं, फिजिओलॉजीचा अभ्यास केला, आणि ह्या सगळ्याचं एक अनुमान आपण अल्गोरिथमच्या माध्यमातून मांडतो. या ठिकाणी आपण बघू शकतो की पाण्याचा वापर कसा केला गेला. याच्यामध्ये नारंगी रंगाची जो ग्राफ आहे, जी रेष आपल्याला दिसते उभी जाणारी, ती नॉन AIच्या प्लॉटला दिलं गेलेलं पाणी. साधारणतः पिकाच्या सेकंड डेव्हलपमेंट स्टेज पर्यंत 4 लाख लिटर पाणी गेलेलं आहे. तेच AIच्या तंत्रज्ञानानं 2.5 लाखापर्यंत पाणी जास्तीत जास्त गेलेलं आहे. ड्रीप 80 वेळा चालू केलं AI तंत्रज्ञानामध्ये, नॉन AI मध्ये हे 131 वेळा चालू केलं गेलं. शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपल्याला क्लिअर लक्षात येतं, एकतर पाण्याची क्वांटिटी, दिलं गेलेलं पाणी हे कमीच लागले AI मध्ये. ड्रीप 80 वेळा चालू करायला लागले, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी करावा लागला, मनुष्यबळ कमी लागलं आणि पाण्याचा सुद्धा वापर कमी करावा लागला. कीड आणि रोग आपण जे कंट्रोल करतो ते कसे कंट्रोल केलेले आहेत, त्याचं अल्गोरिदम कसं तयार केलेलं आहे, मायक्रो क्लायमेट कसं असू शकतं, तापमान, तिथली आर्द्रता, पानाचं वर असणारा दव, पडणारा पाऊस, प्रकाशाची तीव्रता, वाऱ्याचा वेग आणि जमिनीचं तापमान, या सगळ्याचा स्टडी करून त्या मायक्रो क्लायमेटमध्ये कुठली कीड येऊ शकते, ती हानी किती करू शकते, याचा अभ्यास करून त्याचा अल्गोरिदम तयार केलेला आहे.
आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचं नियंत्रण मिळवता येऊ शकतं. थोडा पुढे जाऊन आपण असा विषय केला की आजच्या या सेशनमध्ये काही शेतकरी असतील, काही शास्त्रज्ञ असतील, काही प्राध्यापक असतील. मला त्यांना असं सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण एखादं तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवत असतो त्यावेळेस सर्वांगीण अभ्यास करत असताना शेतकऱ्याला जास्ती खर्च हा रासायनिक खतावर करावा लागतो, मनुष्यबळावर करावा लागतो. मग तो जो होणारा खर्च आहे हा जर आपल्याला कमी करता आला, जसं की सुरू ऊसासाठी विद्यापीठाची शिफारस हे 400, 170, 170 असेल तर त्याच्यामध्ये आपण किती टक्के बचत केली. साधारणपणे आम्ही जो अभ्यास केला ज्याच्यामध्ये 120 किलो नायट्रोजन ज्यावेळेस नॉन एआयच्या ऊसाला वापरला त्याच वेळेस 90.6 किलो नायट्रोजन आपण एआयला वापरलं. म्हणजे 29% ते 30% बचत ही नायट्रोजनयुक्त खतामध्ये झाली. स्फुरदयुक्त खतामध्ये 8% बचत झाली आणि पालाशयुक्त खतामध्ये 12% बचत झाली. मला हे असं सांगायचं आहे की ब्लँकेट रिकमेंडेशन की आज DAP देऊ, 10-26-26 देऊ, 15-15-15 देऊ किंवा 24-24-0 देऊ का आणखीन काय देऊ, हे आपण कशावरून ठरवतो. म्हणजे पिकाची गरज काय, अपटेक काय, अवेलेबिलिटी काय, पीक शोषण काय करून घेणारे जमिनीमध्ये उपलब्ध काय आहे आणि पिकाला गरज काय, या सगळ्याचा अभ्यास काही ठराविक शेतकरी करत असतात, नाही असं नाही, परंतु अगदी सोप्या सहज भाषेमध्ये आपल्याला AI हे सगळं समजून देऊ शकतं आणि त्यामुळे आपण खतात बचत करू शकतो. या पुढे जाऊन आपण पीक वाढीच्या अवस्थेनुसार सगळा अभ्यास केला. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं ज्याच्यामध्ये आपण AIचा वापर केलेला आहे त्या ऊसामध्ये मिळणाऱ्या फुटव्यांची संख्या ही एकसारखी आपल्याला मिळालेली, 8 ते 10 फुटवे मिळालेले आहेत. इंटरनोड म्हणजे कांडीची संख्या आपण बघा, साधारणतः कांड्या ह्या लागवड केल्यापासून 3.5 महिन्यामध्ये सुटतात. जूनमध्ये लागवड केलेल्या ऊसाला साधारणतः ज्या कांड्या आपल्याला सुटलेल्या आहेत त्या डिसेंबरमध्ये आपल्याला बघा कांड्याची संख्या ही AI मध्ये ही जास्त दिसते. या ठिकाणी AIचा ग्राफ जो दिसतोय हा नारंगी रंगाचा दिसतोय. पानाची लांबी, कांडीची जाडी म्हणजे ऊसाची जाडी, त्याच्यानंतर आपल्याला हाईट ऑफ द शुगर केन ऊसाची उंची आणि पानाची रुंदी, ह्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये आपण AI हे तंत्रज्ञान उजवं ठरलेलं आहे. आणि याचा अभ्यास आपण तुलनात्मक ज्यावेळेस व्हरायटीचा केला त्यावेळेस आपल्याला असं दिसलं 86-032, 10,001, 265, 15-012, 8,005 आणि 18-121 ह्या सगळ्या व्हरायटीमध्ये एकूण ऊसाची उंची जर आपण एक उदाहरण दाखल घेऊया 265 COM 265, AI ऊसाची उंची ही 24.1 मिळाली. जिथं आपण पूर्वीच्या पद्धतीने ऊसाची लागवड केली, काढणी केली, तिथं 18.6 फूट ऊस आपल्याला मिळाला. एका ऊसाचं वजन आपण जर बघितलं तर इकडे आपल्याला 4.5 किलो मिळालं आणि नॉन AI मध्ये 2.5 किलो मिळालं. हे मी सांगतो हे ॲव्हरेज ऊसाचं सांगतो. मिलिएबल केन जे आहेत पर एका ठिकाणी इथं 12 मिळाले, इथं 8 मिळाले. नंबर ऑफ इंटरनोड म्हणजे कांडीची संख्या ही खूप महत्वाची बाब आहे की 45 कांड्या आपल्याला 12 महिन्यामध्ये COM 265 जातीचे मिळाल्या, त्याच ठिकाणी नॉन AI मध्ये 34 मिळाले. या ठिकाणी आपण बघू शकता की 11 कांड्या आपल्याला जास्तीच्या मिळालेल्या आहेत. 11 कांड्या जास्त म्हणजे जवळपास आपल्याला प्रति ऊस आपल्याला 2 किलो वजन जास्त मिळालेलं. ओव्हरऑल विचार करता या ठिकाणी 12 महिन्यामध्ये 150 टन 265चं उत्पादन मिळालं की जे पाडेगाव रिसर्च स्टेशन किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ह्या व्हरायटीचं पोटेन्शियल यील्ड हे 66 टन प्रति एकरी दाखवलं होतं. दुसरा आपण तुलनात्मक अभ्यास केला उत्पादनाच्या बाबतीमध्ये तर आपल्याला असं दिसतं की PDN 15-012 या ऊसाची उत्पादकता आपल्याला 120 टन प्रति एकरी 12 महिन्यामध्ये मिळाली. याचा अर्थ आपण त्याचबरोबर 8,005चं उत्पादन हे 104 टन मिळाले. या ठिकाणी मुद्दाम मला आपल्याला सांगावं असं वाटतं की जे तंत्रज्ञान
आपल्या खर्चात बचत करणारे, जे तंत्रज्ञान आपल्या पाण्यात बचत करणारे, जे तंत्रज्ञान खतामध्ये बचत करणारे, मनुष्यबळामध्ये बचत करणारे आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये बचत करणारे ते तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्याला निश्चितपणे यासाठी मदत करू शकतात. याच्या पुढे जाऊन आपण CCSचा अभ्यास केला. ऊसामध्ये असणारी रिकव्हरी किती आहे, प्युरिटी किती आहे, ब्रिक्स किती आहे, रिड्युसिंग शुगर किती आहे. उदाहरण दाखल घेऊया की या ठिकाणी 86-032 AI नॉन AI मध्ये आपण बघू शकता की CCS% सुद्धा वाढलेलं आहे. आणि यामुळं ओव्हरऑल ज्याला रेसिड्युअल इफेक्ट म्हणतो की पीक काढून झाल्यानंतर त्या जमिनीचा सामू, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सेंद्रिय कर्ब हा किती राहिला, तर आपण बघू शकतो. असं म्हणलं जातं की मकेसारखं पीक घेतल्यानंतर पीक अन्नशोषण करून घेतं, खादाड पीक. ऊस आपण हार्वेस्ट केल्यानंतर नंतरच्या पिकाला त्या जमिनीमध्ये काय ठेवत. परंतु जर आपण एकात्मिक पद्धतीनं AIचा वापर केला तर निश्चितपणे रेसिड्युअल इफेक्ट जो आहे, राहिलेला अन्नद्रव्याचं जे प्रमाण आहे ते कमी न होता ते मेंटेन राहतं. एक केस स्टडी म्हणून घेतो. हे अनिल कुमार शहा म्हणून वडगाव निंबाळकरचे शेतकरी आहेत. त्यांचा हा प्लॉट आहे. गेल्या वर्षी त्यांचं हे सॅटेलाइट मॅपिंग केलं. शेतकरी बांधवांनो, हे चित्र जे आपण बघतो आहोत हे सेम चित्र आपल्याला मोबाईलवर दिसणार आहे. या ठिकाणी पिकाची वाढ कमी होताना आपल्याला दिसते. म्हणजे हे गेल्या वर्षीचं पिक्चर आहे. या ठिकाणी मध्यम वाढ दिसते, इथं कमी वाढ असणार. रोग आणि किडीचा मॅप काढला तर आपल्याला या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त दिसतोय कडेला, इथं शक्यता अत्यंत कमी आहे. अन्नद्रव्याचं शोषण आपण बघा या ठिकाणी चांगलं होताना दिसतंय. ही माहिती आपल्याला काय देते, मदत कशी करेल की मला समजेल की माझ्या आत्ता त्या प्लॉटची अवस्था काय आहे, मला तो कसा दुरुस्त करायचा हे AI द्वारे आम्ही सांगू, परंतु आत्ता तिथं काय परिस्थिती हे आपल्याला समजतं. हे पिकावर ताण कुठं आहे कुठं नाही हे समजते या पद्धतीचं. आता हे करंट क्रॉप कंडिशन आहे. आपण आत्ता मगाशी बघितलं ते गेल्या वर्षीचं चित्र होतं. आता आपण जे बघणार आहोत ते साधारणतः आत्ता ॲक्च्युअल रिअल टाइम काय परिस्थिती आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मध्यम पिकाची वाढ आहे कडेला, या ठिकाणी चांगली वाढ आहे. मग आम्ही या शेतकऱ्याला असं सांगतो की इथं वाढ का कमी आहे, कोणतं अन्नद्रव्य कमी आहे, पाणी कमी आहे, आणि मग ते सुधारलं की पूर्ण प्लॉट हा आपल्याला एकसारखा दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये आपण बघू शकता की रोग आणि कीड कुठे येणार आहे, आणि तिसऱ्यामध्ये बघू शकता की अन्नद्रव्यांचा उचल अपटेक हा कुठं चांगला आहे. एवढं मायक्रो क्लायमेट आपल्याला त्या पिकाचं करता येणार. या ठिकाणी ताण कुठं आहे, इथं ताण कमी आहे, वरच्या बाजूला ताण जास्त आहे. हा ताण कशाचा असू शकतो, हा ताण कमी पाणी उपलब्ध असेल म्हणून असू शकतो, रोगाचा असू शकतो, किडीचा असू शकतो. या सर्व बाबीतून आपल्याला असं लक्षात येतं ह्या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. ऊसामध्ये आपण 30 ते 40% वाढ करून घेऊ शकतो. मनुष्यबळामध्ये 20 ते 40% कमी मनुष्यबळ लागेल. पाण्याची बचत हे ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा आपण जास्तीत जास्त करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण टोटल खर्च जो आहे, टोटल एक्सपेंडिचर हा 30% कमी करू शकतो. आणि म्हणून AI तंत्रज्ञान हे आपल्याला या पद्धतीनं मदत करू शकेल. शेतकरी बांधवांनो, या संदर्भातले आपले प्रश्न आणि बरेच काय असू शकतात. सक्सेसफुल शेतकऱ्याची यशोगाथा ही काय आहे हे आपण या माध्यमातून बघू शकतो. मी विनंती करतो कृषक ॲपच्या टीमला की आपण ती यशोगाथा थोडक्यामध्ये शेतकऱ्यांना दाखवावी. तर ती हुमणी सगळी खलास झाली, संपली सगळी, आणि खोडकिडीतून ऊसही सुधारला, आणि त्याची अशी बघा जोमदार वाढ चालली, हिरवगारपणा, त्याला जाडी वाढली. तर असा ऊस येईल असं आम्हाला वाटतच नव्हतं. हे केवळ शक्य झालं ह्या AI-मुळे. बारामतीतल्या शेतातल्या AI तंत्रज्ञानाची खूप चर्चा होते. पुणे जिल्ह्यातल्या निंबूच्या सुरेश जगतापांच्या शेतातला ऊस पाहिला की हा ऊस उभा राहील का नाही अशी परिस्थिती होती. यावर आपला विश्वासही बसत नाही.
एरवी ऊसाचं शेत म्हणजे भरपूर पाणी, पण या शेतात मात्र ड्रिप इरिगेशनने नेमक्या भागात गरजे इतकंच पाणी दिलं जातंय आणि तरीही ऊसाची उत्तम वाढ दिसतीये. चांगल्या जाडीचा आणि उंचीचा हा ऊस पिकला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर, अर्थातच एआयच्या आधारावर. गेल्या वर्षी जगतापांनी आपल्या शेतात शेतीसाठी एआयचा वापर करायचं ठरवलं. मग त्यांच्या शेतातल्या मातीचं परीक्षण झालं आणि त्यानंतर एक वेदर स्टेशन आणि एक मॉइश्चर सेन्सर शेतात बसवलं गेलं आणि सुरू झाली एआय वरची शेती. जी पहिली पारंपरिक ऊस शेती जी करायचो त्यातून ह्यात थोडा बदल आहे. म्हणजे असा बदल आहे की ह्याच्यात आपल्याला जर ऊस लागवड केली तर पहिलं ऊस लागवड केल्यानंतर पहिलं आम्ही त्याला ड्रिंचिंग म्हणा किंवा लहानपणी फवारणी म्हणा हे काही शेतकऱ्यांच्या हातून होत नव्हतं, म्हणजे ते लक्षात सुद्धा येत नव्हतं. तर एआय हे सगळे अधिकारी आपल्याला सुचवायचे की तुम्हाला हे ड्रिंचिंग घ्यावं लागेल किंवा त्याला खोडकीड पडलेली ह्याला एक फवारणी घ्यावी लागेल, खालून ड्रिंचिंग करावं लागेल. हे त्यांचं अलर्ट आल्यानंतर हे आपल्याला कळाल्यानंतर आपण तेवढं केलं की बरोबर ऊस चांगला वाढीला लागतो. आणि तिथूनही पुढे गेलं तर ते जी ड्रिंचिंग किंवा हे फवारणी घेतले ना तर पुढं ऊसाला जे फुटवे निघतात ते फुटवे मेंटेन होतात. म्हणजे काही ह्याला खूप जास्त फुटवे, काहीला कमी असा प्रकार होत नाही. सरासरी 8-9, 8-9, 10, 8-9 फुटवे निघतात. आणि आपल्याला ह्या एक एकरात सर्वसाधारण 45,000 ते 50,000 ऊस हवे असतात. तर ते सर्वसाधारण ह्या एआय टेक्निकमुळं आपल्याला ते बरोबर सक्सेस होतं. आणि ते सक्सेस झाल्यानंतर ऊसाला पाहिजे एवढी जर जागा त्याच्या मापाची मिळाली, 1 स्क्वेअर फूट एका ऊसाला जागा लागते मिळाली की ऊसाची वाढही चांगली होती. पेऱ्यातलं अंतरही वाढतं ऊसाचं, पेऱ्यातलं अंतर वाढतं, जाडी बी वाढते. आता ऊसाला जाडी बी येते, जाडी येणे आणि पेऱ्यातलं अंतर वाढणे ह्यामुळे ऊसाची हाईट वाढते आणि हाईट वाढल्यानंतर आपोआप टनेज वाढते. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्यामुळे वाढ होते. आता जगताप यांच्या शेतातल्या ऊसाचं टनेज जवळपास दुपटीने वाढल्याचं ते सांगतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, मायक्रोसॉफ्ट आणि बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र यांच्या मदतीने हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. पहिला आपण काय म्हणतो क्लायमेट चेंज आणि हे जे मोठे प्रकार आहेत हे बघतो, त्याच्यामुळे आपल्या बराच इम्पॅक्ट होऊ शकतो सगळ्याच गोष्टीवर आणि शेतीवर सुद्धा होऊ शकतो. आणि ह्याचा आम्ही ऑलरेडी ऑक्सफर्डमध्ये रिसर्च करत होतो. आता त्याच्यात टेक्नॉलॉजी बऱ्याच एंड टू एंड येते. आपण सेन्सर म्हणा, ड्रोन म्हणा, सॅटेलाइट म्हणा, हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या एकत्र आपण अप्लाय करून डेटा कॅप्चर करून आणि मग एक अल्गोरिदम करतो ज्याच्याने आपण उत्पन्न प्रेडिक्ट करू शकतो. असणारा प्लॉट एकसारखा सगळा वाढतो. राज्यात जवळपास 1,000 शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग राबवला जातो आहे. यात शेतकऱ्यांकडून 12,500 रुपये घेतले जातात. मग त्यांच्या शेताचं GIS मॅपिंग करून त्याच्या बरोबरीनेच मातीचं परीक्षण केलं जातं. शेतात बसवलेलं वेदर स्टेशन आणि मॉइश्चर मोजणारं यंत्र मग बारामतीतल्या वॉररूमकडे त्याची माहिती पाठवतं. याच्याच आधारे मग पिकाचं नियोजन केलं जातं. दररोजच्या मॅपिंगद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला पिकाला नेमकी कशाची गरज आहे याची माहिती पोहोचवली जाते. मोबाईलवर येणारे हे अलर्ट्स इतके नेमके असतात की शेताच्या कोणत्या कोपऱ्यात पाणी कमी आहे, कोणत्या बाजूला खतांची गरज आहे आणि कुठे रोग येण्याची शक्यता आहे का या सगळ्याची माहिती दिली जाते. शेतकऱ्यांना काम करावं लागतं ते तितक्याच भागात. यातून शेतीसाठी येणारा खर्चही 40% कमी झाल्याचं आणि मुळात पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचं तज्ज्ञ नोंदवतात. याच्याद्वारे मिळणारी इन्फॉर्मेशन जे माहिती ती सॅटेलाइटची माहिती आणि प्रत्यक्ष स्टॅटिक लॅबमध्ये तयार केलेला रिपोर्ट ह्या सर्वांच्या एकत्रित माहितीतून आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ऊस पिकाला आपल्याला काय द्यावं लागेल, खताच्याद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सगळं ठरवत असतो आणि मग तिथली कमतरता ती भरून काढली जाते. या तंत्रज्ञानानं असं लक्षात आलेलं आहे की पाणी बचत झाली 30 ते 40%, खतामध्ये 30% बचत झालेली आहे आणि लेबरमध्ये मनुष्यबळामध्ये बचत झालेली आहे. उत्पादन आपलं साधारणतः 30 ते 40% वाढलेलं आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी 40 ते 50 टन उत्पादन आपण घेत होतो त्याचे 40% म्हणजे जवळपास 70 ते 80 टन ह्या शेतकऱ्याला उत्पादकता मिळालेली आहे. आज कारखान्याचा जो दर आहे समजा 3,000 रुपये प्रति टन, तर 60,000 रुपयापासून 80,000 रुपयापर्यंत ते 1 लाखापर्यंत उत्पादन वाढलं आणि खर्च आपण बघितला तर खर्च कमी झाला. जमिनीचा पोत सुधारत खतांचा आणि पाण्याचा भडीमार न करता उत्पादकता वाढवणाऱ्या या तंत्रज्ञानाची आता इलॉन मस्क यांनीही दखल घेतली आहे.
पहिल्या वर्षात शेतकऱ्यांना फायदा मिळताना दिसतोय. एआयच्या या प्रयोगाचा आता इतर पिकांसाठी सुद्धा विचार केला जातोय. आपण आता जो व्हिडिओ बघितला तो एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया होती. असेच 1000 शेतकरी आपण महाराष्ट्रामध्ये 22 जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत आणि हाच प्रयोग, हेच तंत्रज्ञान महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आपलं आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट ॲग्री पायलट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मॅप माय क्रॉप, फसल आणि त्याचबरोबर साखर कारखाने आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पाडेगाव रिसर्च स्टेशन, हे सर्वांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे. माझी आपणा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हे सर्व जे काय केलेले प्रयोग आहेत हे आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये बघायला यावेत. आमच्या एआयची टीम आपल्याला निश्चितपणे या संदर्भात मार्गदर्शन करेल, सहकार्य करेल. आपले काय प्रश्न असतील तर यानंतर निश्चितच स्वागत आहे. विशाल शिर्के साहेबांनी प्रश्न विचारलेला आहे की सहभागी कसं व्हायचं. सहभागी आपणाला व्हायचं असेल तर साधारणतः आपण ज्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आपला ऊस असेल त्या कारखान्याला आपण नाव देऊ शकता किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या एका लिंकला आपण ओपन करू शकता. गुगल लिंक जे आम्ही आपल्याला पाठवू शकतो, ज्याद्वारे आपण आपली माहिती भरून त्या लिंकद्वारे आपण आपल्याशी या प्रोजेक्टमध्ये, या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकता. पुढचा प्रश्न तांगडे साहेबांचा आहे की एआय तंत्रज्ञानाबद्दल प्राथमिक माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे. या ऊस पिकास तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास एकरी किती खर्च अपेक्षित आहे. तांगडे साहेब, जो काही खर्च आपण ड्रिपसाठी करतोय किंवा खतासाठी करतोय, पाण्यासाठी करतोय, त्याच्यामध्ये आपला सगळा 30% बचत होणारच आहे. पण त्याच्या जोडीला आपण साधारणतः हेक्टरी 2.5 एकराला 25,000 रुपये खर्च. हा खर्च कशाचा आहे तर हा खर्च आहे तुमच्या शेतामधल्या मातीच्या परीक्षणाचा. दुसरा, त्याच्यामध्ये जे सेन्सर आपण मॉइश्चर सेन्सर बसवणार आहे, पहिल्या 7 इंचामध्ये, दुसरा 14 इंचामध्ये, ते सेन्सर्स आणि तुमच्या 2.5 एकराचं जे सॅटेलाइट मॅपिंग आपण करणार आहोत, हे सॅटेलाइट मॅपिंग साठीचा जो खर्च आहे तो, तज्ज्ञांच्या भेटी, तुम्हाला दिलं जाणारं प्रशिक्षण आणि त्याचबरोबर वर्षभर त्या पिकाच्या संदर्भात दिली जाणारी संवाद, हा जो काय सगळा खर्च आहे हा याच्यामध्ये आहे. आपण उत्पादन वाढ ही साधारणतः कमीत कमी 30% आणि 40% दिलेली आहे. म्हणजे 30 ते 40% उत्पादन वाढ होणार आहे. असं एक उदाहरण धरून चाला की 50 टन उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 30% उत्पादन वाढ मिळाली. म्हणजे 15 टन ऊसाचं उत्पादन वाढलं. म्हणजे 50 टनाचं 65 टन जर झालं तर साधारणतः आजच्या बाजारभावाप्रमाणे 15 ते 45,000 रुपये त्याला कमीत कमी फायदा होणार उत्पादन वाढीत. राहिला दुसरा विषय, पाण्याची बचत, खताची बचत, लेबरची बचत, हा वेगळाच विषय. जो काय आत्ताचा खर्च आहे 25,000, त्याच्यामध्ये जे सेन्सर्स आहेत ते पुढच्या वर्षी तुमचे असणार आहेत. त्यामुळे पुढच्या पिकाला, त्याच्या पुढच्या पिकाला येणारा खर्च नाममात्र असणार आहे. तो खर्च किती असणार आहे तर सेन्सरचा खर्च कमी होणार आहे. फक्त सॅटेलाइट मॅपिंग आणि आपल्याला साधारणतः जे प्रिस्क्रिप्शन असतं त्या मॉइश्चर सेन्सरचं, तेवढंच साधारणतः 1,500 असतील. म्हणजे पुढच्या वर्षीचा खर्च हा जास्तीत जास्त एकरी 5,000 पण असणार नाही. आणि त्यामुळं केवळ 25,000 2.5 हेक्टरला, 2.5 एकराला, एका हेक्टरला जो खर्च आहे तो जर आपण एकरावर डिवाइड केला तर तो 10,000 पर्यंत. परंतु उत्पादन जे वाढणार आहे ते आपलं कमीत कमी 30% वाढणार आहे. हा खूप चांगला राजेश
बाईंनी जो प्रश्न विचारला आहे तो उत्पादक कंपन्यांना कशा पद्धतीने या प्रकल्पात जोडता येईल। देशमुख साहेब, आज सुद्धा काही कंपन्या आपल्याला अटॅच झालेल्या आहेत, आपल्यात सहभाग झालेले आहेत। तुमच्या सहभागी शेतकऱ्यांना एकत्रित प्रशिक्षण देता येईल। याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची राहून गेली, जर तुमच्या उत्पादक कंपन्यांचे जर 25 शेतकरी आहेत, 50 शेतकरी आहेत, तर प्रत्येक एका गटाला आपण वेदर स्टेशन देऊ शकतो आणि प्रत्येक गटातल्या शेतकऱ्यांना मॉइश्चर सेन्सर सॅटेलाइट मॅपिंग करू शकतो आणि त्यामुळं अधिकचा फायदा या गटाला असा मिळणार आहे की त्यांच्या एका गावामध्ये आपल्याला एक वेदर स्टेशन उभं करता येईल आणि आपल्याला त्या संदर्भात संवाद साधण्यासाठीचा वेगळा स्टाफ आपल्याला त्या ठिकाणी देता येईल। हा महत्वाचा प्रश्न विचारला, जे आपण पिक्चरमध्ये बघितलं, प्रेझेंटेशन बघितलं की हा ऊसाचा प्लॉट आपण तारेनं काठीनं बांधण्याची आवश्यकता आहे का, तर अजिबात नाही। आपण लागवड अंतर 5.5 फूट, 2 रोपातलं अंतर 1.5 ते 2 फूट ठेवून ऊस आपण वाढायला लागल्यानंतर साधारणतः 6-7 सऱ्या एकमेकाला थोड्याशा दाबून घ्याव्यात। ऊस काठीनं तारानं बांधण्याची आवश्यकता नाही। आत्ताचा जो खर्च आहे, अजिंक्य जाधव साहेबांनी विचारला की हा खर्च एक वेळेसच आहे का, दरवर्षी करावा लागणार आहे, तर हेक्टरी 25,000 जो खर्च याच्यासाठी येणार आहे तो सुरुवातीलाच। दुसऱ्या वर्षी हा खर्च तेवढा असणार नाही, कारण सेन्सरचा खर्च वगैरे त्याच्यात तुम्हाला करावा लागणार। शशिकांत जगताप साहेबांनी खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की माहिती चांगली मिळाली पण हे तंत्रज्ञान थोडंसं महाग आहे आणि अनुदान मिळेल का, भेटेल का। आता हा प्रश्न हा सर्वस्वी गव्हर्नमेंटचा आहे, शासनाचा आहे। त्यांनी या संदर्भातलं घोषणा केलेली आहे आणि सुदैवानं जर शेतकऱ्यांना याच्या संदर्भात काही तरतूद झाली तर त्याचं स्वागत असेल। आपल्याला ग्रुपमध्ये निश्चितपणे करता येईल। ह्या ग्रुपमध्ये करत असताना साधारणतः आपल्याला एकत्रित सगळ्या शेतकऱ्यांचं मातीचं परीक्षण असेल, सर्व शेतकऱ्यांचं प्रशिक्षण असेल आणि सर्वांना माहिती देण्याच्या संदर्भात आपल्याला चांगल्या पद्धतीनं ही ऍक्टिव्हिटी, हा प्रोजेक्ट राबवता येऊ शकतो। चेतन देशमुख साहेबांचा प्रश्न आहे की केळीसाठी या आहे का। केळी असेल, द्राक्ष, डाळिंब, कापूस, कांदा, ह्या सर्व पिकांच्यावर आपण आता अल्गोरिदम तयार करण्याचं काम करत आहोत। भविष्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा AI तंत्रज्ञान येऊ शकतं, परंतु आम्ही आता त्या संदर्भातलं अल्गोरिदम तयार करत आहोत। हरिताज लगड साहेबांनी विचारलं की सॅटेलाइट मॅपिंगचा एकरी खर्च किती आहे। आता साधारणपणे आपण कुठलं मॅपिंग करतो, NDVI, EVI वगैरे हे घ्यायचं असेल आणि त्याची जर फ्रिक्वेन्सी 1/1 मीटर असेल तर आपल्याला त्याच्यासाठीचा खर्च हा जास्त आहे। साधारणपणे एकरी 5,000 पर्यंत त्याचा खर्च येतो, परंतु आपण सर्व एकत्रित ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळं आपल्याला तो खर्च कमी करता आलेला आहे। इंडिव्हिज्युअल करायचं म्हटलं तर हा खर्च खूप आहे। आज सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी सॅटेलाइट मॅपिंग केलं जातं, परंतु त्याचं मिळणारं रिझॉल्युशन आणि ती माहिती आणि त्याचा अल्गोरिदम तयार करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एकत्रितपणे ह्या सगळ्या जर गोष्टी आल्या आणि त्याच्या माहितीचा उपयोग अल्गोरिदम डेव्हलपसाठी केला तर आपल्याला तो खर्च कमी करता येईल, ॲक्युरेसी वाढवता येईल। लक्ष्मण मोळकरने प्रश्न विचारला की ऊस कारखाना आर्थिक सहकार्य कारखान्याला ऊस जाईपर्यंत करेल का। तर ऊस कारखाना शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायची का नाही करायची हा साधारणपणे त्या कारखान्याच्या पातळीवरचा विषय आहे, परंतु आजपर्यंत विस्मा, इस्मा किंवा साखर संघाच्या माध्यमातून जे काही
बैठका झाल्या, त्याच्यामध्ये AI चा वापर ऊस उत्पादनासाठी केला गेला पाहिजे, गरज आहे, ह्या सगळ्यांच्या निदर्शनास ते आलेले आहेत. जे पॉलिसी मेकर्स आहेत या संदर्भातले ते चांगला निर्णय घेत आहेत. त्यामुळे कारखाना पातळीवर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आज त्या त्या ठिकाणचे कारखाने असा निर्णय घेण्या इतपत आलेले आहेत. वातावरणातला जो बदल होतो, गारपीट, वादळ आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर उत्पादन तंत्रानं उत्पादन देऊ शकेल का? दोन गोष्टी आहेत. ज्या ठिकाणी गारपीट होणारे, पानं फाटणारे आहेत, अशा ठिकाणी आपल्याला महत्त्वाची गोष्ट येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याचे अनुमान आपल्याला अगोदर मिळेल. त्या टाळता येऊ शकतील का? तर समजा पूर आहे आणि सकल जमीन आहे, कोल्हापूरच्या ठिकाणी नदीच्या किनारी होत असतं, ते टाळता येणार नाही. परंतु ज्यावेळेस पाणी कमी होईल त्यावेळेस आपल्याला फर्टिगेशन करता येईल आणि पाण्याची पिकाची गरज आहे आपल्याला निश्चितपणे समजेल. वादळी वारा आलं, गारपीट झाली तर जास्तीत जास्त लवकर कव्हर करण्यासाठी आपल्याला हे तंत्रज्ञान मदत करेल. परंतु गारपिटीच्या प्लॉटला होणारी गारपीट समजेल, परंतु त्याचा जो परिणाम आहे, त्यात पानं फाटणार असतील, पिकाचं नुकसान होणार असेल तर आपल्याला ते थांबवणं, नैसर्गिक आपत्ती काय आहेत ते आपल्याला थांबवता येणार नाहीत. साधारणतः वेदर स्टेशन जे आहे, ऑटोमॅटिक वेदर स्टेशन, हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन सुरुवातीला आपण 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर लावलं, परंतु याची आवश्यकता प्रत्येक एकरासाठी नाही, 2.5 एकरासाठी नाही. साधारणपणे 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला एक उपकरण ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं आपण लावणं गरजेचं आहे. मला वाटतं आपल्या AI हळदीसाठी मार्गदर्शन करावं असा प्रश्न आलाय संतोष परिहार साहेबांचा. साहेब, हळदीसाठी आपण अजून AI तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही, परंतु आपल्याला या संदर्भामध्ये आपलं काम चालू आहे आणि भविष्यामध्ये हे पण तंत्रज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला आनंद वाटतो. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. मला वाटतं आपले काही प्रश्न असतील तर कृषक ॲपवर आपण निश्चितपणे लिहून पाठवा. ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना, वैयक्तिक शेतकऱ्यांना या प्रकल्पामध्ये सहभागी व्हायचंय, माझा तर नंबर आपल्याकडे आहे, परंतु या संदर्भातली लिंक आपल्याला पाठवली पण जाईल. आपण त्याचा उपयोग करा आणि या प्रकल्पामध्ये आपण निश्चितपणे सहभागी व्हा. आपल्या जवळचे शेतकरी, कारखाने या संदर्भात काम करतायत, त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आमच्या AI टीमशी आपण संपर्क साधू शकता. या ठिकाणी कृषक ॲप, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट संचलित कृषी विज्ञान केंद्र यांनी हा जो महत्त्वाचा विषय, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ऊस उत्पादनामध्ये आणि साखर उतारामध्ये जो वाढ होणार आहे, हा जो विषय आज घेतला, त्याबद्दल आपण सगळे सहभागी शेतकरी झालात, माहिती घेतली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.